Hello everyone, we will discussing syllabus of business demography and environmental studies BBA semester first. ओके एफ वायला तुम्हाला टॉपिक आहे किंवा सब्जेक्ट आहे बिझनेस डेमोग्राफी अँड एन्व्हायरमेंटल स्टडी. तर त्याचा सिलेबस पाहायचा आहे आपल्याला. बघा युनिट नंबर 1 फर्स्ट चॅप्टर काय इंट्रोडक्शन ऑफ डेमोग्राफी. ओके इंट्रोडक्शन पाहायचं आहे आपल्याला डेमोग्राफीचं. त्याच्यामध्ये मिनिंग डेफिनेशन नीड इम्पॉर्टंट अँड नीड ऑफ डेमोग्राफी स्टडीज फॉर बिझनेस. ओके हा फर्स्ट युनिटमध्ये आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर स्कोप ऑफ डेमोग्राफी इंटरडिसिप्लिनरी अप्रोच ऑफ डेमोग्राफी कंपोनंट ऑफ डेमोग्राफी फर्टिलिटी मोर्टॅलिटी अँड मिग्रेशन. ओके त्यानंतर मेजर्स टू कॅल्क्युलेट फर्टिलिटी अँड मोरॅलिटी रेट फॅक्टर्स अफेक्टिंग फर्टिलिटी अँड मोरॅलिटी रेट वगैरे हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये पाहिजे डेमोग्राफीमध्ये. डेमोग्राफी काय असतं की त्याचं मिनिंग डेफिनेशन काय त्याचे नीड्स इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेजेस हे सगळं आपल्याला फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिजे. त्यानंतर बघा सेकंड चॅप्टर काय आहे युनिट नंबर 2 डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन अँड पॉप्युलेशन ग्रोथ. त्यामध्ये पण काय पाहिजे मिनिंग ऑफ पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन अँड physical and cultural factors affecting the distribution of population. ओके म्हणजे पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन पॉप्युलेशन डेन्सिटी फिजिकल अँड कल्चर फॅक्टर्स काय असतात ते आपल्याला याच्यामध्ये पाहिजेत. त्यानंतर सेकंड बघा त्याच्यामध्येच कन्सेप्ट ऑफ ओव्हर ऑप्टिमम अँड अंडर पोल्युशन विथ सुटेबल एक्झाम्पल. बरोबर पॉप्युलेशनचे एक्झाम्पल्स पाहिजेत किंवा सुटेबल एक्झाम्पल त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर थर्डमध्ये बघा मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ. पॉप्युलेशन ग्रोथ काय असते तेव्हा त्याची मिनिंग डेफिनेशन हे सेकंड चॅप्टरमध्ये. त्यानंतर मेथड्स ऑफ कॅल्क्युलेटिंग पॉप्युलेशन ग्रोथ. बरोबर त्याच्या मेथड्स पॉप्युलेशन ग्रोथच्या मेथड्स पाहिजेत आपल्याला त्याची ग्रोथ कशी होती किंवा त्याची मेथड काय आहे ते आपल्याला याच्यामध्ये पाहिजे. आणि लास्टला पाहिजे पॉप्युलेशन ग्रोथ इन इंडिया सिन्स 1901. ओके त्यानंतर चॅप्टर नंबर 3 त्याच्यामध्ये पॉप्युलेशन ॲज रिसोर्सेस. ओके वरती काय पाहिलं आपण सेकंड चॅप्टरमध्ये डिस्ट्रीब्युशन टू पॉप्युलेशन अँड पॉप्युलेशन ग्रोथ. तर थर्ड चॅप्टरमध्ये आपल्याला पाहिजे त्याचे रिसोर्सेस पॉप्युलेशन ॲज रिसोर्सेस. ओके त्यामध्ये बघा फर्स्ट मिनिंग ऑफ रिसोर्सेस पॉप्युलेशनचे रिसोर्सेस कोणते आहेत टाईप्स ऑफ रिसोर्सेस काय आहेत. त्यानंतर इम्पॉर्टंट ऑफ ह्युमन रिसोर्स इन डेव्हलपमेंट अँड ग्रोथ ऑफ बिझनेस. इम्पॉर्टन्स पाहिजेत ह्युमन रिसोर्स इन डेव्हलपमेंटचे आणि ग्रोथ ऑफ बिझनेसचे. ओके त्यानंतर कन्सेप्ट ऑफ लिटरसी इम्पॉर्टंट ऑफ लिटरेचर पॉप्युलेशन ॲज अ रिसोर्सेस. त्यानंतर बघा कन्सेप्ट ऑफ सेक्स रेशो कन्सेप्ट ऑफ एज अँड सेक्स पिरॅमिड टाईप्स ऑफ एज अँड सेक्स पिरॅमिड ऑफ डिफरंट कंट्रीज. त्यानंतर बघा क्लासिफिकेशन ऑफ पॉप्युलेशन त्यामध्ये अर्बन अँड रुरल पॉप्युलेशन काय असतं ते आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे क्लासिफिकेशन पॉप्युलेशनचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं अर्बन किंवा रुरल एरियामध्ये ते आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर पॉप्युलेशन बिलो पॉवर्टी लाईन्स वर्किंग पॉप्युलेशन डिपेंडंट पॉप्युलेशन. ओके म्हणजे हे पॉप्युलेशनचे रिसोर्स आहेत ते रिसोर्सच्या अनुसार सगळ्या कन्सेप्ट आपल्याला इथं पाहिजेत. मिनिंग काय असतं किंवा त्याचे टाईप्स काय असतात किंवा जे सेक्स रेशो काय आहे किंवा पिरॅमिड काय असतं टाईप्स ऑफ एज काय आहेत अर्बन रुरल पॉप्युलेशन काय आहे हे आपल्याला थर्ड चॅप्टरमध्ये पाहिजे. त्यानंतर पुढं युनिट नंबर 4 अर्बनायझेशन. ओके त्यामध्ये बघा मिनिंग डेफिनेशन फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल अँड प्रॉब्लेम्स ऑफ अर्बनायझेशन. ओके अर्बनायझेशन पाहायचं आपल्याला याच्यामध्ये अर्बनायझेशन काय असतं पॉप्युलेशन आपण वरती पाहिलं. त्यानंतर अर्बनायझेशन फोर्थ चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायचं आहे त्याची मिनिंग डेफिनेशन फॅक्टर्स काय त्याचे टाईप्स कोणते आहेत किंवा प्रॉब्लेम्स काय येतात अर्बनायझेशन करताना ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर अर्बनायझेशन ॲज बिहेवियरल कन्सेप्ट स्ट्रक्चरल कन्सेप्ट अँड डेमोग्राफिक कन्सेप्ट ह्या तिन्ही कन्सेप्ट पण आपल्याला याच्यामध्ये पाहिजेत. अर्बनायझेशनचं बिहेवियरल कन्सेप्ट काय आहे किंवा स्ट्रक्चर कसं असतं स्ट्रक्चरल कन्सेप्ट काय असते डेमोग्राफिक कन्सेप्ट काय असते ते आपल्याला 4th नंबरच्या चॅप्टरमध्ये पाहिजे. त्यानंतर बघा युनिट नंबर 5 लास्टचा चॅप्टर कोणता आहे एन्व्हायरमेंट अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज रिलेटेड टू बिझनेस. हा 5th चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये बघा मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ एन्व्हायरमेंट टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट फिजिकल अँड कल्चर कंपोनंट्स ऑफ एन्व्हायरमेंट
नीड्स ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडी फॉर बिझनेस मॅनेजमेंट, त्यानंतर एन्व्हायरमेंट फॅक्टर्स अफेक्टिंग बिझनेस, त्यामध्ये फिजिकल फॅक्टर कोणते, किंवा क्लायमेट, मिनरल्स, वॉटर रिसोर्सेस, किंवा कल्चरल फॅक्टर्स कोणते, टेक्नॉलॉजी असेल, ट्रेडिशन असेल, पॉलिटिकल असेल, सोशल एज्युकेशन असेल, हे सगळे आपल्याला एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स पाहिजेत, बरोबर. त्यानंतर पुढे बघा, ग्लोबल वॉर्मिंग अँड प्रोटोकॉल, ऑइल क्रिसिस अँड इट्स इम्पॅक्ट ऑफ बिझनेस. ओके, ग्लोबल वॉर्मिंग काय असतं, त्याचे क्रिसिस वगैरे आपल्याला इथं पाहिजे, त्याचे इम्पॅक्ट काय असतात ते पाहिजे. त्यानंतर प्रॉब्लेम्स रिलेटेड टू वॉटर रिसोर्सेस, बरोबर, हे पण आपल्याला याच्यामध्ये पाहिजे. प्रॉब्लेम रिलेटेड टू वॉटर रिसोर्सेस म्हणजे वॉटर रिसोर्सेस कोणते किंवा प्रॉब्लेम्स काय होतात वॉटर रिसोर्सेसच्या बाबतीत ते पाहिजे. त्यानंतर टाईप्स ऑफ पोल्युशन. ओके, टाईप्स ऑफ पोल्युशन पाहिजे, कोणकोणते टाईप्स असतात पोल्युशनचे. मग एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन असेल, नॉईज पोल्युशन असेल, हे 3 प्रकार पाहिजेत आपल्याला पोल्युशनचे. त्यानंतर त्याचे इफेक्ट्स काय असतात किंवा त्याची कारणं काय असतील, त्याचे कॉजेस पाहिजेत आपल्याला. इफेक्ट्स अँड कॉजेस ऑफ पोल्युशन, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन अँड नॉईज पोल्युशन म्हणजे टाईप्स ऑफ पोल्युशन. ओके, त्यानंतर बघा पुढं, रेमिडियल मेजर्स टू कंट्रोल पोल्युशन. ओके, रेमिडियल पाहिजे त्याच्या कंट्रोल पोल्युशनच्या, म्हणजे ते कंट्रोल कसं केलं जातं ते पाहिजे आपल्याला. आणि लास्टला पाहिजे रिलेशनशिप बिटवीन इंडस्ट्रियलायझेशन अँड पोल्युशन. याच्यामध्ये बघा, रिलेशनशिप बिटवीन इंडस्ट्रियल अँड पोल्युशन हे पण आपल्याला याच्यामध्ये पाहिजे. म्हणजे 5 नंबरच्या चॅप्टरमध्ये आपल्याला टोटल काय काय पाहिजे, मिनिंग, डेफिनेशन, एन्व्हायरमेंट म्हणजे एन्व्हायरमेंट अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज रिलेटेड म्हणजे बिझनेसच्या अँगलने एन्व्हायरमेंट अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज हे आपल्याला पाहिजेत. म्हणजे एन्व्हायरमेंट कसं असतं, त्याचे टाईप्स कोणते आहेत, फिजिकल किंवा कल्चरल कंपोनंट काय आहेत त्याचे, किंवा फिजिकल फॅक्टर्स कोणते, कल्चरल फॅक्टर्स कोणते, ग्लोबल वॉर्मिंग काय असतं, किंवा टाईप्स ऑफ पोल्युशन, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, नॉईज पोल्युशन, हे सगळं आपल्याला 5 नंबरच्या चॅप्टरमध्ये पाहिजे. बघा, टोटल ऑफ सिलेबस पाहिलं तर डेमोग्राफी हा म्हणजे नावच सब्जेक्टचं काय तर बिझनेस डेमोग्राफी. ओके, त्याच्यामध्ये पूर्ण फर्स्ट युनिटमध्ये आपण इंट्रोडक्शन पाहणार आहे, डेमोग्राफी काय असतं किंवा कशा पद्धतीने ते केलं जातं किंवा कशा पद्धतीने त्याचे इम्पॉर्टन्स आहेत किंवा नीड्स आहेत हे आपण डेमोग्राफीमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर सेकंडमध्ये सांगितलं तर डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन अँड पॉप्युलेशन ग्रोथ, बरोबर, म्हणजे पॉप्युलेशन काय असते किंवा ती पॉप्युलेशन ग्रोथ कशी होत जाते, त्याचे फिजिकल कल्चरल बॅरियर्स काय असतात किंवा त्याचे फॅक्टर्स कोणते आहेत ते पाहिलेले म्हणजे पाहायचे आपल्याला. त्यानंतर थर्डमध्ये सांगितलं पॉप्युलेशन ॲज रिसोर्सेस म्हणजे त्याचे रिसोर्सेस कोणते ते आपल्याला याच्यामध्ये पाहिजेत, बरोबर. मग त्याचं मिनिंग असेल, रिसोर्सेस असेल, त्याचे टाईप्स कोणते आहेत, टाईप्स ऑफ रिसोर्सेस कोणते आहेत, इम्पॉर्टन्स, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. त्यानंतर अर्बनायझेशन. ओके, 4 नंबरच्या चॅप्टरमध्ये काय, अर्बनायझेशन, मग त्याचं पण सेम तेच पाहिजे, मिनिंग, डेफिनेशन, फॅक्टर्स, बिहेवियरल कन्सेप्ट काय असते, त्याची स्ट्रक्चरल कन्सेप्ट काय असते, हे 4थमध्ये पाहिजे. आणि 5थमध्ये तर तुम्हाला सांगितलंच आहे, एन्व्हायरमेंट अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज रिलेटेड टू अ बिझनेस. ओके, बिझनेसच्या रिलेटेड जे एन्व्हायरमेंट असतं किंवा एन्व्हायरमेंटल इश्यूज असतात, बरोबर, जे एक्सटर्नल पार्ट आहे हा, बरोबर, एन्व्हायरमेंट किंवा एन्व्हायरमेंटल इश्यूज. इंटरनलमध्ये पण हे इश्यूज आपल्याला पाहिजेत, म्हणजे मिनिंग, डेफिनेशन, एन्व्हायरमेंट किंवा त्याचं फिजिकल बॅरियर कोणते, कल्चरल बॅरियर कोणते. तुम्हाला तर माहीतच आहे की टाईप्स ऑफ पोल्युशन, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, नॉईज पोल्युशन, हे सगळे पोल्युशनचे काय टाईप्स आहेत हे आपल्याला टोटल आउट ऑफ सिलेबस पाहायचं आहे.